मी तर आता फार त्रस्त झालोय. 2 महिन्यामध्ये ही दुसरी वेळ आहे उंदरांनी माझा पेट्रोलचा पाईप चावण्याची. गावी गेलेलो, गावी येता येता पेट्रोलची पूर्ण टाकी वाहून गेली. तर कुठेच काही रिपेअर करण्यासारखं नव्हतं आणि गाडीमध्ये खूप जास्त सामान होतं म्हणून तिथे काही रिपेअर केलं नाही. परंतु कसा बसा शेवटच्या पॉईंट पर्यंत मी घरी पोहोचलेलो आहे. परंतु दरवेळेला जेव्हा मी पाईप जो आहे तो रिप्लेस करायला तो मेकॅनिक जो आहे तो 800 रुपये 1000 रुपये बिल बनवतो आणि वेगळे पाईपाची वेगळे घेतो. त्याच्यामुळे आता ठरवलं की आता आपणच स्वतःच काहीतरी जुगाड करायला पाहिजे आणि की बाबा परमनंट सोल्युशन सारखं व्हायला पाहिजे आणि स्वतःहून देखील ती गोष्ट होऊ शकते. खूप सोपी गोष्ट आहे. मी मागच्या वेळेला बघून घेतलेलं कसं करतात ते आणि या वेळेला ठरवलं की आता स्वतःच करून टाकूया. तर बघूया कसं काय कुठे लिकेज आहे आणि आपल्याला रिप्लेस करता येतंय का. जर नाही झालं तर मेकॅनिक कडेच घेऊन जावी लागणार आहे गाडी. तर बघूया चला. हे पहा ते तुम्हाला दिसत असेल इकडून सगळं पेट्रोल जायचं बाहेर येतं. या साईडला आपल्या पेट्रोलची टाकी ही इथे असते. प्रत्येक कारमध्ये सीटच्या खाली ही सीट अशी ओपन करावी लागणार आणि हे इकडे जे आहे ते आपल्या पेट्रोलची टाकी आहे आणि इकडनंच आपण ऑपरेट सगळं जे आहे ते करू शकतो. इकडे थोडीशी वरचढ आहे आणि त्या बाजूला खाली आहे म्हणून ह्या बाजूनी ऑपरेट करायचं म्हणून थोडीशी वर चढवली गाडी आणि या बाजूला खाली आहे. 2 नट आहे इकडे. त्यामुळे हे इमर्जन्सीच्या वेळेला असे हे सगळे टूल्स आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. हे पहा हे कवरिंग इथे निघते आणि बघूया आपण. हे पहा इकडे तिकडे सगळं ओल्लं झालं. या साईडला गाडी चालू करून बघूया कुठून काय आहे ते. इकडे दिसते लिकेज. ह्या पाईपामध्ये लिकेज हवा इथे या साईडला तिथे इथे लिकेज आहे. पाईप लीक होते. उंदीर कार्यक्रम करून जातो इथे कारण की बसण्यासाठी खूप जास्त जागा आहे इथे. गॅप पहा. तर आता हा काढूया. इकडनं हा क्लिप जो आहे तो फक्त आपल्याला आवडायचं आहे. चालू गाडीमध्ये नाही आवडायचं. बंद केल्यानंतर मी आवडेल. आणि खाली पण एक हे आहे. खाली हा पाय इथे आहे तो पाईप. तो आपल्याला काढावा लागेल. इथे तर खाली कुठे दिसत नाही आहे. तो आतमध्येच चावलेला आहे. हा बघा हा पाईप एक एक्स्ट्रा मी आणूनच ठेवलेला होता. हा बघा हा याचा पार्ट नंबर आहे आणि ह्या टाटामधून मिळालेला 524 रुपयाचा. मेकॅनिक ह्याचे 1800 रुपये सांगत होता. सांगतो जेन्युअन पार्ट आणि 1800 रुपयाचा ना. टाटा याच्यामध्ये बघा कितीला भेटला आहे 524 रुपये. तर हाच आपण रिप्लेस करायचा प्रयत्न करा. आधी हा पाईप न काढता मी खालून टाकण्याचा प्रयत्न करतो की बाबा आपल्याच्यानी जातोय का आतमध्ये. तर मग हा पाईप काढ. हा असं काही आहे इथे. हो जातो आपल्याच्याने आतमध्ये. आता हे करूया. सोडा. आता याला तार लावूया. हा असा काही हा पाईप आहे. आता उंदीर दरवेळेला ह्याला चावतो म्हणून ह्याच्यावरती काहीतरी जुगाड करण्याचा प्रयत्न करेन. ह्याच्यावरती मी एक टेप आणले लावण्यासाठी. ते लावण्याचा प्रयत्न करतो. ही जी आहे ती लगभग थोडीशी मेटलची मेश आहे. आता काय करतो ही टेप जी आहे ती या पाईपवरती गुंडावतो. आता ह्याच्यामध्ये सर्व्हिस सेंटरमध्ये गेलं तर ते एकदम स्ट्रॉंगवाली मेश देतात ह्याला लावण्यासाठी. पाईप वगैरेला हिंडाय वगैरेच्या शोरूममध्ये किंवा सुझुकीच्या वगैरे. तर आपण ही डबल करून लावूया. मी काय इथे जात नाही. ही डबल करून लावूया जेणेकरून तो सतत चावू शकणार नाही उंदीर. आणि ही लावल्यानंतर ह्याला काहीतरी कडू असं पण लावेन मी. आणि त्यासोबतच ते आपले नेफ्थलीन बॉल वगैरे देखील बांधेन ह्या साईडला आतल्या साईडला. मग काही प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही याची अपेक्षा ठेवूया. बघूया. तरी एक एक्स्ट्रा पाईप अजून मी ऑर्डर करून ठेवतो. जर पुन्हा लिकेज झालं तर हा पाईप 2ऱ्या महिन्यामध्येच लगेच दुसऱ्यांदा लिकेज झालं. एकदा रिपेअर केला आणि आता पुन्हा झाला. तर आता नवीनच टाकतो आहे. ओके. आतमध्ये तरी कुठे चावण्याचे काही हे नाही आहे. परंतु सारखा तो फ्यूल पाईपच चावतो.
आता ही टेप लावल्यावर काही अशी झाली. आता उंदीर चावणं कठीण वाटते. आता पुन्हा टाकून ट्राय करूया. बघा तिकडनं येते का. पहिला काय करतो, हा इकडचा क्लिप काढून त्यातील जो पेट्रोल आहे तो काढून घेतो. म्हणजे कसं आपण खाली असणार आणि काढलं का मग आपल्या अंगावरती पडणार नाही. बरंच पेट्रोल वाया गेलं इथे. तर खूप जास्त, खूप वेळा या उंदराने त्रास दिला. बघा खाली डब्बा ठेवलाय जेणेकरून आपलं पेट्रोल त्यामध्ये पडायला हवं. आणि इकडनं असे दोन हे आहेत ते दाबायचे. इकडनं आता आपला पाईप आलेला आहे. तर ह्याला हे काढून ह्याला ह्याच्यात लावावं लागेल. वरून देखील काढलाय कनेक्शन आणि इथून देखील काढलं. आता हे पाहिजे एक क्लिप आहे. क्लिपमधनं पण काढायला लागेल त्याला. हाँ सोडा आपला जुनावाला पाईप. तर हा लावतो इकडे. कट कसं हा पकडा. स्टीलवाला पकडला आहे ना. असं वाजायला पाहिजे. ह्याला देखील ह्याच्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करतो. हा बघा, हा ह्यात देखील अडकवलाय. इथे अडकवला त्याच्याच वरती देखील असेल. आपा कसं देखील इकडे आहे. ह्याचा पण लावताना असा कट असा आवाज आला पाहिजे. फिट आहे एकदम. आणि खालचा पण फिट आहे. चालू करून बघूया. याचा आवाज येईल मोटरचा पहिला. झाली, चालू झाली. पुन्हा चेक करूया उडतोय का. दिसत नाही तिथे. नाही दिसत कुठे. हा जुना पाईप मे बी रिपेअरमध्येच जिथे रिपेअर केलं तिकडेच तो लीक झाला. इथे तर कुठे कट दिसत नाही आहे. आता इथे ओलसर दिसतोय. इथूनच ते उडत होत. सगळीकडनं नट वगैरे टाईट केलेत. आणि हे जिकडनं इतकं झालं तर अखेर झालेलं आहे. लीक वगैरे तर आता कुठे नाही आहे. तर तुम्हाला दाखवलं मी सगळं. काही गोष्टी ज्या आहेत आपण घरी देखील करू शकतो. आधी जर पहा कसं काय तुम्हाला करणं योग्य जमतंय का. जमत असेल तर मग करा,
आणि जर नसेल जमत तर मेकॅनिक जवळच घेऊन जातं। निक्सॉनचं तो पाईप चेंज करून मी तुम्हाला दाखवलेला आहे। आता बघूया किती लांब चालतंय। आता त्याच्यामध्ये आणून मी नेफ्लिन बॉल देखील बांधतो आणि त्याच्यासोबत काहीतरी असं उग्र वासावर देखील तिकडे बांधतो, म्हणजे जेणेकरून तो उंदीर तिकडे बसणारच नाही। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं असेल। व्हिडिओ जर आवडला लाईक करा, काहीतरी शिकण्यासारखं मिळालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, त्यांनी मला मोटिवेशन मिळतं असेच व्हिडिओज बनवण्यासाठी। आणि तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओज हवे आहेत ते देखील कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये।